नमस्कार, मी विशाल परदेशी. सुप्रभात. या बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आपण पाहणार आहोत हिजाब प्रकरणाची. या प्रकरणी आज कर्नाटकातील उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे आणि यामुळे देशभर गाजत असलेल्या हिजाबच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सकाळी 10:30 वाजता या सुनावणीला सुरुवात होणार असल्याची माहिती आहे आणि या सुनावणी दरम्यान वाद होऊ नये यासाठी कर्नाटक राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कलम 144 लागू करण्यात आला आहे. तसंच राज्यात आज महाविद्यालय, शाळा बंद ठेवण्यात आलेत. कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ हिजाबच्या मुद्द्याबाबत निकाल देणार आहे. न्यायमूर्ती कृष्णा एस दीक्षित आणि न्यायमूर्ती हाजी जयाबुन्नेसा मोहुद्दीन यांचा समावेश असलेल्या 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाने युक्तिवाद ऐकल्यानंतर हे प्रकरण निकालासाठी राखून ठेवलं आहे. उडुपी प्री युनिव्हर्सिटी कॉलेज फॉर गर्ल्सच्या 6 विद्यार्थिनींनी हिजाब घालून वर्गात प्रवेश केला होता आणि त्यानंतर विरोध सुरू करण्यात आला होता आणि हा विरोध इतर जिल्ह्यांमध्ये पसरला आणि मोठा वाद निर्माण झाला. काही हिंदू विद्यार्थी भगवी शाल घालून येऊ लागल्याने तणाव निर्माण झाला होता. आणि याचबद्दल आपण बोलणार आहोत. आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर आहे. प्रशांत, तसं बघायला गेलं तर घटनेनुसार धर्मानुसार असणारा पेहराव किंवा त्यातले रीतिरिवाज यासाठी प्रत्येकाला मुक्तता आहे, पण आता हिजाबमधला जो वाद होता, हिजाबचा मुद्दा जो होता तो फारच गाजला, त्याच्यावरनं वादविवाद झाले आणि महाविद्यालय शाळांमध्ये याबाबतीत तरी वाद होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. जेव्हा न्यायालयात याबद्दलची आज सुनावणी होते तर काय एकूण अंदाज आहे? महत्त्वाचं म्हणजे विशाल, ऋतुराज अवस्थी यांचं खंडपीठ जे आहे, न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी यांच्या खंडपीठापुढे, हे 3 सदस्य खंडपीठ आहे. या 3 सदस्य खंडपीठापुढे ही या सुनावणीचा युक्तिवाद झाला होता. संपूर्ण युक्तिवाद करताना कर्नाटक सरकार असो किंवा मग त्या उडुपी मधल्या मुलींच्या वतीने पुढाकार घेऊन आलेले वकील असो, या सगळ्यांचा युक्तिवादामध्ये प्रमुख ते मुद्दे होते की गणवेश परिधान करण्याचे शाळांना अधिकार आहे, त्याचे नियम काय ठरवण्याचे शाळांना अधिकार आहे, पण धार्मिक स्वातंत्र्यानुसार ज्या पद्धतीने धार्मिक स्वातंत्र्याच्या आधारावरती तुमचा फेरा आणि तुमचे धार्मिक वेश कसा असावा याचा देखील अधिकार आहे. पण या दरम्यान ऐनवेळी गणवेशच्या संदर्भात नियम बदलून हिजाबला विरोध करण्यात आलेला असाची मुद्दा या संपूर्ण सुनावणीच्या युक्तिवादाच्या दरम्यान उपस्थित करण्यात आला होता. या सगळ्या दरम्यान याचे पडसाद जे आहे संपूर्ण देशात पसरले होते. उडुपीमध्ये झालेलं हे प्रकरण, त्यानंतर त्याचे बेंगळूर, त्यानंतर महाराष्ट्रातही खास करून नांदेड असो, औरंगाबाद असो यासारख्या शहरांमध्ये मोठे पडसाद उमटले. आणि ज्या पद्धतीनं या सगळ्या मुद्द्यांवरती एकीकडे उत्तर प्रदेशच्या निवडणुका सुरू होत्या आणि इकडे हिजाबचा वाद सुरू होता, या सगळ्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आणि कर्नाटक उच्च न्यायालयाने हे संपूर्ण प्रकरण ऐकून घेतल्यानंतर निर्णय राखून ठेवला होता. आणि निर्णय राखून ठेवल्यानंतर आज सकाळी 10:30 वाजता या संदर्भात अंतिम निर्णय म्हणजे घोषणा करण्यात येणार आहे. पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं, धार्मिक वाद हे खास करून जर बघितलं तर हे न्यायालयाच्या मार्फत सोडवले जात आहे, हे देखील योग्य नाही असंही सामाजिक जे कार्यकर्ते आहे की सामाजिक विश्लेषणकार ते म्हणतात. एकीकडे जो विषय शाळेच्या पातळीवर सुटायला हवा होता तो देखील का सोडवण्यात आला नाही असाही प्रश्न उपस्थित केला जातो. आणि त्याचमुळे हा वाद एवढा वाढल्यामुळेच आज ज्या पद्धतीनं अनेक महाविद्यालय बंद आहेत, शाळा बंद आहेत आणि अनेक ठिकाणी क्रम 144 लावण्यात आलेला आहे. याचा अर्थ हा किती सेन्सिटिव्ह मुद्दा होता आणि हा अनसेन्सिटिव्ह पद्धत शाळेने हाताळला का, हा देखील प्रश्न आहे. या सगळ्या प्रश्नांचं उत्तर निश्चितपणे या आदेशात मिळेल आणि या निकालात मिळेल अशी सर्वांना अपेक्षा आहे. धन्यवाद प्रशांत. या सगळ्या तपशिलाबद्दल आपण बघतोय की कर्नाटकातील हिजाब वादाचा जो मुद्दा आहे तो न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचला आणि न्यायालय आज त्याच्यावरती सुनावणी करणार आहे. बघूयात या संदर्भात न्यायालय काय भाष्य करत आहे. पण कर्नाटकातील हिजाब गर्ल मुस्कान हिनं निकाल बाजूला लागेल असा विश्वास व्यक्त केलाय. बघूया तिने काय म्हटलंय. मैं आप सब लोगों से दुआ की दरख्वास्त करती हूँ क्योंकि कल इंशाल्लाह हमारे कर्नाटक में जो हिजाब का मसला हुआ है ना, इससे हाई कोर्ट से ऑर्डर आने वाला है, तो हमें कल का इंतज़ार है और आपसे भी गुजारिश है कि दुआ करो. हमें अपने इंडियन कॉन्स्टिट्यूशन पे भरोसा है कि हमारे हक में फैसला होगा इंशाल्लाह.